आता आम्ही आलेलो आहोत थेऊरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर तुम्ही बघू शकता हे माझे पार्टनर आहेत जे मी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये घेते आणि तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघतच नाही आहेत. तुम्ही मागचा व्लॉग बघितलाच असेल तर त्याच्यामध्ये आम्ही रेस्ट केलेलं. तर हा व्लॉग पण त्या व्लॉगचाच कंटिन्युएशनमध्ये आहे, बट मी पार्ट 2 केलेला आहे. सो पहिले तो जाऊन व्लॉग बघा आणि मग हा बघा. तर आमच्या 2 गणपतींचं दर्शन ऑलरेडी झालेलं आहे. आता मी तिसऱ्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत, जे की आहे थेऊरमध्ये. तुम्ही बघू शकता तसे मस्तपैकी रोडने चाललो आहे आम्ही. हे आहेत माझे गाईज, पोज करा. आणि इकडे तुम्ही समोर बघू शकतात की DJ लावला, लाइटिंग्स लावल्यात, म्हणजे इथे काहीतरी प्रोग्राम वगैरे असेल संध्याकाळी. आणि असं तुम्ही बघू शकता हा एरिया आहे. आता इकडे काय आहे काय माहिती, म्हणजे मंदिराचं काय आहे का कोणाचं असं लग्न बिग्न हळद बिळद असं काहीतरी आहे माहिती नाही. बट इकडे वारा वगैरे मस्त सुटला आहे, छान वाटते बिकॉज संध्याकाळची वेळ आहे. आता किती वाजलेत, जेवढे पण तुम्हाला ब्ल्यू टोपीवाले दिसतात ते बघा, ब्ल्यू टोपी ते सगळी माझी फॅमिली आहे. हे बघा इकडे पण पाठी पण, म्हणजे ब्ल्यू टोपी ही आमचा हॉलमार्क टाईप आहे. गाइस फायनली चालून आपण पोचलेलो आहोत श्री चिंतामणी मंदिर थेऊर. चला आता आपण आतमध्ये एंटर करूया. छोटंसं रस्ता आतमध्ये एंटर करायला. आणि इकडे असं सिक्युरिटी चेक आहे, सिक्युरिटी चेकपोस्ट कंप्लीटेड नाही क्लिअर्ड. आणि हे बघा आता पोच देऊनच उभा आहे. तुम्ही समोर बघू शकता श्रीमंत थोरले माधवराव पेशवा स्मारक आहे आणि इकडे समोर मंदिर आहे. हे बघा इकडे चप्पल स्टँड आहे. तर आता आपण पहिले चप्पल काढूयात आणि मग दर्शनाला जाऊयात. आणि एंटर केल्यावरच तुम्ही बघू शकता समोर मुंजोबा असं काहीतरी होतं. तर इकडे समोर तुम्ही बघू शकता ही अशी नादघंटा आहे, मोठी आहे. आणि हे सगळे आता आम्ही चाललो दर्शन घ्यायला. आणि इकडे पण कन्स्ट्रक्शनचं म्हणजे दुरुस्तीचं काहीतरी काम चालू आहे. आणि आम्ही सकाळी मोरगावला गेलो, तिथे पण चालू आहे. आणि सेकंड कुठे गेलेलो, सिद्धटेकला पण काम चालू आहे आणि इथे पण काम चालू आहे. बाप्पाला त्याला मी मस्त अशी गोंड्याची फुलं, दुर्वा आणि लाल फूल घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता लाईनीमध्ये आहोत आम्ही सध्या. हे आहे समोरचं दृश्य, म्हणजे इथून आतमध्ये आपल्याला जायचं आहे दर्शन घ्यायला. आणि त्या दर्शनासाठी तुम्ही लाईन बघू शकता किती मोठी आहे. पूर्ण एवढी गर्दी आहे आज फार अशी. हे जे सभा मंडप आहे ते पूर्ण लाकडी काम आहे. सो गाईज आमचं बाप्पाचं दर्शन घेऊन झालेलं आहे. खूप छान असं दर्शन झालं. थेऊरचा चिंतामणी ह्याचं दर्शन झालेलं आहे. गर्दी होती पण पटापट लाईन पुढे गेली. हे बघा इकडेच दमलं. मला मी बाकीचं दाखवते. इथे आहे श्री विष्णू लक्ष्मी मंदिर. आमचं दर्शन तर झालेलं आहे छानपैकी चिंतामणी बाप्पाचं. आता मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते. तर हे मेन आहे परिसर जिथून आपण एंटर केलेलं. आणि श्री चिंतामणी मंदिर श्री क्षेत्र थेऊर. आणि तुम्ही बघू शकता या मंदिराचा कळस पूर्ण ऑरेंज कलरचा आहे. हे मंदिर पूर्ण दगडी कामाने बनवलेलं आहे. समोर तुम्ही डोनेशन देऊ शकता, पावती फाडू शकता. आणि इकडे पण एक मंदिर आहे. तर हे कसलं मंदिर आहे बघू, श्री महादेव मंदिर आहे. तुम्ही बघू शकता छान असं आहे छोटूसं. आणि इकडे तुम्ही बघू शकता नंदी बैल. आणि त्याच्यासमोरच हे मंदिर आहे, बट ते बंद आहे. आणि तुम्ही बघू शकता की गर्दी किती आहे, म्हणजे अजून पण भरपूर लाईन आहे दर्शनासाठी. इकडे झाडाच्या खाली तुम्ही बघू शकता छोटेसे गणपती बाप्पा छान असे. आणि हा त्याच्यावरती झाड आहे, त्याला पैसे लावलेत, पैशाचं झाड. इकडे भक्त निवास असावं. हे जे आपण मगाशी बघितलं श्री माधवराव पेशवे यांचं, तर हे ओपन आहे. तर मी तुम्हाला आतमधलं दृश्य दाखवते. तर त्यांचं स्मारक आहे, पालखी आहे. आणि तुम्ही ते सुंदर असा फोटो बघू शकता. आता मे बी थोडीशी लाईटनिंग आणि त्या काचेमुळे प्रॉपर हे नसेल होत, बट छान आहे असं तुम्ही बघू शकता. हे बघा या साईडला पण एक अशी पेंटिंग आहे सुंदर, ही त्यांची पालखी आहे. आणि हे जे मंदिर आहे ते तुम्ही बघू शकता पूर्ण दगडी कामाने बनवलेले आहेत. आणि हे आमचं दर्शन छान असं झालेलं आहे. हे पण देऊळ आम्हाला ओपन भेटलं, म्हणजे दर्शन करायला तरी भेटलं ॲटलिस्ट. आता आम्ही जाणार आहोत रांजणगावला, नेक्स्ट डेस्टिनेशन स्टॉप. एवढं
दमलो. एक फ्रुटी तो बनती आहे गाईस. बॅकग्राऊंडला तुम्हाला स्पीकरचा आवाज येत असेल, खूप जास्त येतो. आताच आम्ही तिथे फ्रुटी पिऊन आलो आणि तिथे चहा वाटप झाला. शे. आणि तुम्ही बघू शकता हे या डीजेचा आवाज येतोय तो. बीट्स गाईज. यार तिकडे फार जास्त आवाज येतोय. ते डीजे का काहीतरी लावलंय ना, त्याचा खूप जास्त आवाज येतोय. तर आता आम्ही चाललेलो आहोत बसमध्ये बसायला. इकडचं दर्शन छान झालेलं आहे. तर हे आमच्या आजचं पूर्ण दिवसातलं तिसरा गणपती बाप्पा होता. आता आम्ही जाणार आहोत रांजणगावला, जो की असणार आहे चौथा गणपती बाप्पा. ही आहे माझी मावशी. तर मंडळी आता आम्ही आलेलो आहोत रांजणगावला. रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घ्यायला. तुम्ही आता तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवते आणि कसं आहे तुम्ही बघू शकता. समोर असा व्ह्यू आहे आणि इकडे वरती लिहिलं श्री महागणपती रांजणगाव आणि एकदम रोड टच आहे. म्हणजे हा रोड आहे आणि तेथूनच आहे श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती. गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण जाऊयात. हे खूप छान वाटतं. म्हणजे श्री महागणपती रांजणगाव असं लिहिलं आहे आणि हे सगळं खूप सुंदर वाटतं एंटर केलं. आणि तुम्ही इथे बघू शकता हे मे बी अष्टविनायकचे 8 गणपती आहेत. 4 इकडे आहेत. आता हे आहे थेऊरचा आम्ही जाऊन आलो. हा लेण्याद्रींचा उद्या जाणार आहोत. ओझर पण उद्या जाणार आहोत. हा रांजणगावचा महागणपती जिथे आम्ही आता आलो आहे. आणि इकडे हा पहिला महडचा, तो पण आम्ही उद्या जाणार आहोत. पाली बल्लाळेश्वर तो पण उद्या लास्ट. आणि सिद्धटेकचा आम्ही करून आलो. आणि लास्ट मोरगावचा जिकडून आम्ही स्टार्ट केलेलं. सो आमच्या असे अष्टविनायकचे हे 8 गणपती आहेत. आतमधून पण तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे दिसतंय. आणि इथे पण दुरुस्तीचं काम चालू आहे. तार इकडे तर आम्हाला डायरेक्ट ऑनलाईन दर्शन. हे बघा बाकीच्या गणपतीला ॲटलिस्ट आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन आलो, पण इथे ऑनलाईन दर्शन. सो गाईज फायनली टिक्क्यामुळे असं वाटतं की आम्ही देवदर्शनाला आलो आहे. सो तिथे ॲक्च्युली ओरिजिनल मंदिर आहे, ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा इकडे आणि इकडे ते सगळं काम चालू आहे, त्याच्यामुळे पूर्ण एरियाच बंद केला. ते एक मोरगाव तिथे पण कामं चालू आहेत, पण तिथे ॲटलिस्ट आम्हाला दर्शन तरी भेटलं आतमधून जाऊन. इकडे तुम्ही बघू शकता पूर्णच एरिया बंद केला, पूर्ण सगळं तोडलेलं वगैरे आहे, म्हणून ऑनलाईन दर्शन ठेवलं इकडे. चला चला इथे पण स्टॉल्स वगैरे आहे, तुम्ही देवाला फूल वगैरे घेऊ शकता, प्रसाद वगैरे. पण ऑनलाईन दर्शन असल्यामुळे तर काय गरज नाही एवढी. गावचा महागणपती बाप्पाचं तर दर्शन झालेलं आहे. हे आमचं लास्ट डेस्टिनेशन होतं. आता चला जाऊयात पटापट बसमध्ये. मजा तर आली, खूप एन्जॉय केला आज दिवसभर. आता आम्ही चाललेलो आहोत बसमध्ये, कारण का बस दुसरीकडे पार्क आहे. फक्त इथे ऑनलाईन दर्शनापेक्षा प्रत्यक्षात दर्शन झालं असतं तर अजून छान वाटलं असतं. या रोडला इकडे गाड्या बघा भाई, काय गाड्या चालल्या. आम्ही किती वेळ उभे आहोत. बघा श्री महागणपती रांजणगाव. अरे आधी गेला इकडचा. आता आम्ही आलेलो आहोत हॉटेलला, हॉटेल अधिराज. तर इकडे आजचा आमचा स्टे असणार आहे आणि हॉटेल इज लाईक आउट ऑफ आवर एक्सपेक्टेशन्स. अधिरा रेस्टॉरंट इज अप टू आवर एक्सपेक्टेशन्स. Yes. Hi guys. So we are finally in our Adidas hotel. New vlogger. Let me show you the view. New vlogger. How can we show? So hi everyone. This is our hotel for next 2 days, 1 day stay. So let me show you the view. I really like this place actually. The view, the nature you can see over here. This is the description over here. I'm not sure you are going to see this properly, but yeah, I like it. Let me show you the interview for you guys. Go ahead. This is the ground floor. We are just enter over here. Just view this painting. I really like it. Our Chhatrapati Shivaji Maharaj. See, this is the first floor, and everyone is standing behind it. Say hi, everyone. Oh wow!
So now I'm going to show you the swimming pool, which is in our first floor. Wow! पण पाणी नाहीये आता, आम्ही पाणी भरायला सांगू त्यांना. Fantastic view of this room. सो गाईज, कॅमेरा बॅक टू मी. तर आता मी डिनरसाठी आलो आणि डिनरला आहे पनीरची भाजी, रोटी. सो गाईज, दिस वॉज ऑल फॉर द व्लॉग. मला असं वाटतं तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल. आता मी खूप दमलो आहे, सो आता रेस्ट करणार आहोत आणि उद्या परत भेटणारच आहे मी तुम्हाला एका नवीन व्लॉगमध्ये. सो प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आता मी थोडंसं रेस्ट करते. बाय बाय.